वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता आज गुरुपौर्णिमा, तर मी रांगोळी कशी काढलेली आहे उंबरठ्याजवळ, आणि छान रांगोळी काढून झाल्यानंतर इथे देवाची पूजा वगैरे झाली। आता देवाच्या नैवेद्याची सुरुवात ही संध्याकाळचा व्हिडिओ आहे। अर्धा सकाळी शूट केला होता, अर्धा संध्याकाळी शूट केला होता। इथं मी पाणी घेतलेलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, ओवा टाकला आणि छान असं थोडंसं ढवळून वगैरे घेतलं आणि रवा थोडा टाकलेला आहे खुसखुशीतपणासाठी। इथे गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं मैदा घेतलेलं आहे आणि ते आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच मळून व्यवस्थित छान घेतलेलं आहे। आणि म्हटलं आज गुरुपौर्णिमेसाठी काय बनवावं, तर म्हटलं नॉर्मलीच आपलं स्वयंपाक बनवू आणि गोडमध्ये काहीतरी खीर वगैरे बनवूया। तर बघूया आता मिस्टर कधी येतात, त्यांना दूध वगैरे घेऊन यायला सांगितलेलं आहे खिरीसाठी। आता इथे आपलं पीठ झालेलं आहे छान मळून, आता थोड्या वेळासाठी हे मुरण्यासाठी असंच ठेवून देऊया। इथे साईडला शेवग्याची आमटी बनवलेली आहे। तुम्हाला तरी जास्त दिसत असेल तेलामुळे, पण ते नंतर ॲडजस्ट होऊन जातं। आता इथे मी भाजीची तयारी करत आहे। इथे मी तीळ टाकलेलं आहे तेलामध्ये, जिरं टाकलेलं आहे, हिंग थोडासा टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे। नेहमीचीच प्रोसेस आहे भाजीची, कारण खरं तर बटाट्याची रस्सा भाजी बनवायची होती पोळ्यांच्या सोबत। तर मुलीची फरमाईश होती की मम्मा ह्याच्यातच तू कुर्मा भाजी पण बनवू शकते। इथे आता टोमॅटो बारीक चिरलेलं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर भाजीमध्ये काय होतं, थोडंसं फ्लावर होता, एक गाजर आणि बटाटा, वाटाणा वगैरे काही नव्हतं आपल्याकडे। मग ज्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये ते कुकरला शिजवून घेऊन जसं आपण पावभाजी बनवतो त्या पद्धतीने कुर्मा भाजी सेम बनवलेली आहे। त्याच्यात कसुरी मेथी पण वरतून टाकलेली आहे, सर्व मसाले टाकलेले आहेत आणि कोथिंबीर वगैरे टाकलेली झालीत आपली कुर्मा भाजी तयार। आता इथे पुऱ्या लाटण्यासाठी मी घेतल्यात आणि तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं। पुऱ्या पण झालेल्या आहेत आपल्या। छोटीशी मी एक पुरी आपले बनवून साईडला गॅसवर ठेवलेली आहे। आपलं तळलेलं पदार्थ पण गॅसला ठेवतो त्याच्यामुळं। इथे मी तांदूळ बारीक करून घेतलं होतं, आधी भिजवलं होतं, मग ते फॅनखाली सुकवलं, बारीक केलं आणि शेवया आणि तांदूळ हे सर्व मी तुपामध्ये भाजून घेतलं। ड्रायफ्रूट साईडला भाजून घेतले, नंतर 2 पळी तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण शिरा वगैरे बनवतो ना त्याच प्रकारे दूध वगैरे टाकलं, त्याच्यात सर्व ते जिन्नस टाकले आणि उकळी येऊ दिली आणि ते छानपैकी मी माझ्या देवाला स्वामींना नैवेद्य ठेवला। आणि अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही आपले व्लॉगही पाहत जा, रेसिपीचेच व्हिडिओ पाहत जाऊ नका, कारण आपण मूड फूड चॅनलचं नाव जरी असलं तर पुढे व्लॉग म्हणून पण असतं, म्हणून मी व्लॉग पण टाकायला सुरुवात केली आहे। शॉर्ट व्हिडिओ येतील, व्लॉग येतील, काहीतरी कॉमेडी व्हिडिओ येतील, तर प्लीज आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका। तर परत एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।